दिल्लीच्या जंतर मंतरवर सुरू असलेल्या CJP विद्यार्थी आंदोलनाला देशभरातून मोठा पाठिंबा मिळत आहे। पण तुम्हाला माहिती आहे का, या आंदोलनाच्या समर्थनार्थ कोणकोणते दिग्गज नेते आणि सेलिब्रिटी मैदानात उतरले आहेत? चला तर जाणून घेऊया। नमस्कार, मी काजल। नीट पेपर फुटीच्या निषेधार्थ CJPच्या वतीने दिल्लीतील जंतर मंतरवर सुरू असलेल्या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी भेट दिली आहे। त्यांनी जखमी झालेल्या विद्यार्थ्यांची विचारपूस केली आणि विद्यार्थ्यांवरील पोलिसांच्या लाठी हल्ल्याचा तीव्र निषेध केल्याचे दिसून येत आहे। याबरोबरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देखील भेट घेतली आहे। यानंतर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनीही थेट जंतर मंतर गाठत आंदोलक अभिजित दिपके यांची भेट घेतली आहे। विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेऊ नये, तसेच यापुढे जर लेकरांवर हात उचलला तर भाजप नेत्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही, असा संदेश देतानाच त्यांनी विद्यार्थ्यांवर पुन्हा कारवाई झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देखील दिलाय। दरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी विद्यार्थ्यांवरील लाठी हल्ल्याचा निषेध करत पंतप्रधान निवासस्थानासमोर आंदोलन देखील केले। यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांच्या मागण्यांना पाठिंबा दर्शवत सरकारवर जोरदार टीका केली आहे। याशिवाय अखिलेश यादव, आम आदमी पक्षाचे मनीष सिसोदिया, आतिशी आणि संजय सिंह यांनीही आंदोलनाला पाठिंबा देत विद्यार्थ्यांच्या बाजूने भूमिका घेतली आहे। फक्त राजकीय नेतेच नाही तर अनेक प्रसिद्ध कलाकारांनीही विद्यार्थ्यांचा आवाज बुलंद केला आहे। यामध्ये रितेश देशमुख, जेनेलिया देशमुख, सोनू सूद, शबाना आझमी, नसीरुद्दीन शाह, रत्ना पाठक शाह, सोनाक्षी सिन्हा, प्रकाश राज आणि सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी प्रत्यक्ष किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून आंदोलनाला मोठा पाठिंबा जाहीर केलाय। देशभरातील इतके मोठे नेते आणि सेलिब्रिटी विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ एकत्र आल्यामुळे या आंदोलनाला एक नवं बळ मिळाले। देश महाराष्ट्रातील या दिग्गजांच्या एंट्रीमुळे आंदोलनाला यश येईल का आणि विद्यार्थ्यांच्या मागण्या सरकार मान्य करेल का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।